महाराष्ट्राचंच आराध्य दैवत अर्थात छत्रपती शिवाजी महाराज या छत्रपती शिवरायांच्या पालखीचा एक खास सोहळा सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात येतो। शिवनेरी ते रायगड अशी शिवरथ यात्रा काढली जाते। यंदाच्या या शिवरथ यात्रेत सहभागी झाली होती शिवरायांचा छावा या सिनेमाची संपूर्ण टीम। त्यांच्यासोबत हा सोहळा कसा पार पडला, त्यासाठी छत्रपती शिवरायांचा रायगड कसा सजला, सगळं काही पाहणार आहोत। पाहूयात आमचा प्रतिनिधी विनोद घाडगेचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी विनोद घाडगे। एबीपी माझाच्या या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण आलोय किल्ले रायगडावरती, छत्रपती शिवरायांच्या रायगडावरती, स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरती। आज इथे येण्यामागचं कारण खूप खास आहे। सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी पालखी सोहळ्याचं, शिवरायांच्या पालखी सोहळ्याचं आयोजन केलं जातं आणि हा पालखी सोहळा शिवनेरी ते रायगड म्हणजे महाराजांची जन्मभूमी ते कर्मभूमी असा हा पालखी सोहळा आयोजित केला जातो। आणि आज त्या पालखी सोहळ्याचे भोई होण्याचा मान, ती पालखी वाहून नेण्याचा मान मिळालाय शिवरायांचा छावा या सिनेमाच्या संपूर्ण टीमला। तर ही सगळी टीम आज आपल्या सोबत असणार आहे आणि या टीम सोबत आपण हा रायगड, या रायगडाचं, किल्ले रायगडाचं दर्शन घेणार आहोत आणि त्याचबरोबर या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहोत। चला तर मग जाऊयात या पालखी सोहळ्याला। आणि आता आपल्या सोबत आहे भूषण पाटील, शंभूराजांच्या भूमिकेतून आपल्या समोर तो येतोय। भूषण, खूप स्वागत तुझं एबीपी माझामध्ये। आणि अर्थात आपण आहोत किल्ले रायगडावरती, स्वराज्याच्या राजधानीमध्ये। इथं येणं हाच एक वेगळा अनुभव असतो, म्हणजे आपोआप डोळ्यातून पाणी आलं पाहिजे अशी ही भूमी आहे। इतकी पवित्र भूमी आहे, त्या भूमीत आपण आत्ता आहोत आणि तू शंभूराजे बनून आमच्या समोर येतोयस आणि आज किल्ले रायगडावरती आलेला आहेस। काय भावना आहेत एकंदर? नमस्कार, जय शिवराय। मगापासून थोडंसं इमोशनल फीलिंग आहे एकंदरीत। अर्थात रायगडावर आल्यावर रायगडावरची एनर्जी, इथलं वातावरण म्हणजे खऱ्या अर्थाने असं वाटतं की आजही महाराजांचं अस्तित्व इथे आहे आणि ते आपल्या सगळ्यांनाच अनुभवायला येतं। त्यामुळे ते एक असं कोणाची तरी छत्रछाया, कोणीतरी एक असं आपलं दैवत बसलंय, जे आपली पाठराखण करतायत, जे आपल्याला आशीर्वाद देत आहेत, ज्यांच्या आशीर्वादानं आपलं हे आयुष्य चाललं आहे, अशी एक भावना। त्यात आमचा या सिनेमाच्या शूटिंगचा पहिला दिवस आम्ही असंच रायगडावर आलो होतो, महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि तिथून पुढे आमचा प्रवास चालू केला होता। तर एक वेगळा अनुभव आहे माझ्या मते। हा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला स्वतः रायगडावर येऊन पाहावं लागेल। जोवर तुम्ही इथे येऊन ते अनुभवत नाही तोवर ते समजून घेणं जरा कठीण आहे। पण सुंदर वाटतंय। आज सिनेमाचं शूटिंग संपूर्ण, सिनेमा आता जवळपास रिलीजवर आला आहे आणि पुन्हा एकदा महाराजांचा आशीर्वाद घेऊन पुढची वाटचाल करतोय। मला खात्री आहे एकंदरीत ट्रेलर लॉन्च सोहळा, त्यातनं मिळालेला रिस्पॉन्स असं खूप छान वाटतंय आणि
लोकांचं हे प्रेम पाहून वाटतं की आता जबाबदारी आणखीनच वाढली आहे. राजांच्या पालखीचे भोई होण्याचा मान आता तुला मिळणार आहे. सो काय भावना येतात तुला, काय वाटतं, आणि तेही रायगडावरती? म्हणजे खरंच खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर माझं या जन्माची पुण्याई कमी असेल. माझ्या पूर्वजांनी ही जी काही पुण्याई केली असेल किंवा मला सातत्यानं असं वाटतं की कुठेतरी माझ्या पूर्वजांना महाराजांची सेवा करण्याची कुठेतरी संधी मिळाली असावी आणि त्याची परतफेड म्हणून हा आशीर्वाद मला महाराजांचा मिळाला का असं मला सारखं वाटत असतं. म्हणून मला आज स्वतः महाराजांची पालखी उचलण्याचं, तिला खांदा देण्याचं मला जे सौभाग्य मिळतं आहे, मला असं वाटतं ते केवळ माझ्यामुळे नाही तर माझ्या पूर्वजांचीही पुण्य असेल. त्यामुळे आज हा एवढा सुंदर क्षण माझ्या आयुष्यात आला आहे. जगदीश्वराच्या मंदिरातून निघालेली पालखी इथे राज सदरेवर आली. जिथं राज्याभिषेक पार पडला तिथे आली, तिथे पूजाही झाली आणि आता इथे पार पडणार आहे मर्दानी खेळ. सो मर्दानी खेळांचा जो आस्वाद आहे तो आता आपल्याला घेता येणार आहे. पाहूयात. महाराजांनी जे काम केलं, शंभूराजांनी काम केलं, ते सगळं पोहोचवण्याचं काम तुम्ही करताय का वेगळ्या माध्यमातून, सिनेमाच्या माध्यमातून? माध्यम काही असो, आपलं काम हेच आहे की त्यांचं कर्तृत्व, त्यांचा पराक्रम लोकांपर्यंत पोहोचवणं. आणि अशी एक फिल्म तुम्ही घेऊन येत आणि त्या संपूर्ण फिल्मच्या टीमला आजचा तो बहुमान मिळाला. तर ते जे तुमचं काम आहे सिनेमाचं, त्या निमित्तानं तुम्ही इथं आज आलेला आहात, त्याबद्दल सांगशील? शिवरायांचा छावा तुला गवसलेला नेमका कसा आहे? शिवरायांचा छावामध्ये मला सुरुवातीपासूनच संभाजी महाराजांविषयी एक भयंकर काय म्हणतो, एक इमोशनल कनेक्ट वाटतो. सो अशा शंभूराजांबद्दल मला एक एक असं भयंकर आतनं एक कनेक्ट वाटतो. आणि कारण त्यांनी, आपण असं म्हणू की त्याग केलेला आहे आपल्यासाठी. त्यांचा वडिलांचा सहवास त्यांना तो एक त्याग होता. सो त्या त्यागामुळे आज आपण इथे आहोत. आणि अशा चित्रपटात मला काम करायची संधी मिळाली आणि मला एक बकुळा नावाचं कॅरेक्टर मी ह्याच्यात करते आहे. बहिर्जी नायकांची गुप्तहेर म्हणून ती काम करत असते. आणि पहिल्यांदा मला सोलो गाणं परफॉर्म करायला मिळतं आहे आणि ते इतकं सुंदर गाणं, म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा ऐकलं तेव्हाच मी असे होते की दिग्पाल थँक्यू सो मच, मला हे गाणं खूप आवडलं. हे 7 वारांचं गाणं आहे की प्रत्येक वारा म्हणजे त्या दिवशी काय घडतंय असं हे 7 वारांचं गाणं आहे. आणि ते आपण म्हणू ह्यातनं काही क्लूज मिळतात आणि त्यातनं तो संदेश ती पोचवत असते. असं खूप कोड लँग्वेज एक्झॅक्टली. सो असं ते खूपच मस्त गाणं आहे. आणि ते देवदत्तनी त्याचं हे पण खूप छान केलं आहे आणि दिग्पालनीच त्याचे शब्द लिहिलेले आहेत. आणि शामरावांची रचना आहे, सगळ्यांचेच गुरु आहेत ते आपल्या. सो आय फील आय एम व्हेरी फॉर्च्युनेट. आणि आज तो सिनेमा तुम्ही अगदी काही दिवसांमध्ये, अगदी महाराजांची जयंती पण आहे, शिवजयंती पण आहे आणि 16 फेब्रुवारीला हा सिनेमा भेटीला येतोय. आणि आज काय भावना आहेत, काय लोकांना सांगायला आवडेल तुला? नक्की पहा, कारण मला असं वाटतं एक फक्त चित्रपट म्हणून नाही तर हा आपला इतिहास आहे आणि त्याची माहिती घेण्यासाठी हे खूप चांगलं माध्यम आहे. कारण आता वाचन तसं म्हणलं तर कमी झालेलं आहे. सो ह्या मीडियममधनं आपला इतिहास आपल्यापर्यंत पोचतो आहे. तर ते आपलं कर्तव्य आहे की हा चित्रपट बघणं हे आपलं कर्तव्य आहे असंच मला वाटतं. सो ते प्रत्येकाने बघावं. महाराजांवर प्रेम करणारा प्रत्येकजण या सिनेमाला आवर्जून येईल आणि ते कर्तव्य जर शब्द तू वापरलास ते कर्तव्य पूर्ण करेल अशी नक्कीच आशा आहे. थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू व्हेरी मच. आणि आता माझ्यासोबत आहे दिग्पाल लांजेकर. दिग्पाल, खूप स्वागत तुझं एबीपी माझामध्ये. जय शिवराय. जय शिवराय. खरं तर
इथं आल्यानंतरच खूप इमोशनल व्हायला होतं. म्हणजे कदाचित जिथं आपण उभे आहोत तिथेच महाराजांचं पाऊल पडलं असेल, तिथेच खूप काही गोष्टी घडल्या असतील. तू जेव्हा रायगडावरती येतोस, काय होतं तेव्हा तुझ्या मनात काय सुरू होतं आणि कसं कंट्रोल करतो सगळ्या गोष्टींना? मी काहीच कंट्रोल नाही करत, कारण हे ना म्हणजे मला माहीत नाही, लहानपणापासून रायगडाचं मला प्रचंड आकर्षण आहे. म्हणजे मी पुण्यात वाढलो, त्याच्यामुळे सिंहगड, राजगड, तोरणा लहानपणापासून म्हणजे अगदी 8व्या-10व्या वर्षापासून ते किल्ले चढतो आहे किंवा किल्ल्यांवर जातो आहे. पण रायगडावरती जेव्हा मी आलो 11वीत असताना पहिल्यांदा निनाद काकांबरोबर, तेव्हा त्यांच्याबरोबर हा सगळा किल्ला अनुभवला. तर तो म्हणजे निनाद काकांच्या त्या ओघवत्या वाणीतनं इथे सगळं कसं घडलं असेल, काय घडलं असेल, रायगडाचं हे भाग्य प्रत्येकाच्या नशिबी नसतं की थेट तुम्ही पहिल्यांदा निनाद त्यांच्यासोबत येता. काही बाबतीत मी आहे सुदैवी, सौभाग्यशाली आहे असं म्हणेन मी. तर मग त्यांच्याबरोबर अनुभवल्यानंतर त्या म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं श्रद्धेतलं प्रेम आहे रायगड. म्हणजे त्याची प्रचंड ओढ वाटते. म्हणजे सर्व प्रकारच्या माझ्या आयुष्यातल्या सर्व प्रकारच्या प्रसंगांना, मग ते आनंदाचे असू देत, दुःखाचे असू देत, त्या सगळ्या वेळी मला रायगडावर यावं असं वाटतं. आनंदाचं असेल तर ते त्यांच्या चरणी व्हायचं असतं. म्हणजे फर्जंदला मी ती गंमत केली होती, म्हणजे झाली होती माझ्याकडनं, की फर्जंद पहिला चित्रपट आला, लोकांना खूप आवडला, भरपूर अपरिमित त्याला पारितोषिकं मिळाली. तर ते सगळ्या त्या ट्रॉफीज आहेत त्या सगळ्या आणून मी इथे होळीच्या माळावर जी आपली महाराजांची मूर्ती आहे तिथे पायाशी ठेवून दिल्या आणि निघून गेलो. तर नंतर धाकटा भाऊ निखिल तो होता माझ्याबरोबर. तो नंतर तो खाली वाट पाहत होता. तर तो म्हणला की ट्रॉफीज कुठे आहेत? म्हणलं ठेवून आला वरती, कारण म्हटलं तर त्यांच्या आहेत. तर त्यांनी स्वीकारल्या. तर तो बिचारानंतर धावत पळत वरती आला आणि मग त्याने त्या ट्रॉफीज गोळा करून महाराजांना नमन करून तो परत खाली घेऊन आला. तर असं इथपासनं ते माझ्या मुलीचा जन्म असेल किंवा तर त्यावेळी तिथे येऊन अक्षत ठेवणं, एखाद्या कुलदेवतेला ठेवतं तसं, आणि अत्यंत दुःखाच्या किंवा नैराश्याच्या प्रसंगी प्रेरणा घ्यायला म्हणून अशा वेळी मी रायगडावर येत असतो. मला आठवतं आपण टकमटकावरती बसलो तेव्हा तू मला खूप गोष्टी सांगितल्यास की अगदी स्क्रिप्ट लिहिणं असेल, वाचणं असेल, खूप गोष्टी सिनेमाचं तुझं जे काही काम सुरू असतं त्या प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार हा किल्ला आहे. छावाच्या बाबतीत कसं होतं हे सगळं? छावाच्या बाबतीत तर खूपच आशीर्वाद आहे, कारण छावाच्या पहिल्या दिवसाचं शूटिंग रायगडावर झालं आहे. म्हणजे जनरली असं होतं की अवघड ठिकाणी आपण उशिरा शूटिंग करतो. एकदा युनिट तुमचं सरावलं, तर ट्युनिंग झालं की मग आपण असं धाडस करतो. पण छावाच्या बाबतीत मला माहीत नाही काय झालं. आम्ही असं ठरवलं की नाही, पहिल्यांदा अवघड गोष्ट करू, जे लोकांना अवघड वाटते ते. खरं तर या किल्ल्यावर येऊन शूटिंग करणं तितकं अवघड नाही आहे, पुरातत्व खात्याच्या सगळ्या अटी वगळता. तर त्यामुळे ते थोडं अवघड होतं, पण त्यांचंही सहकार्य खूप लाभतं आपल्याला. तर ते रोपवे आहे आणि असं सगळ्या गोष्टी. पण जितकं याचा पसारा आहे, भव्य आहे आज किल्ला, हा गड खूप भव्य आहे. दुर्गेश्वर आपण म्हणतो त्याला. जसं छत्रपती हे महाराजाधिराज होते आपल्यासाठी, तसा हा दुर्गेश्वर आहे, त्यांना धारण करणारा किल्ला. तर इथे शूटिंग करायचं आम्ही ठरवलं आणि निर्मात्यांच्या आणि माझे जे सहकारी आहेत सगळे, सहदिग्दर्शक असतील, सहाय्यक दिग्दर्शक असतील, इथपासून सगळे त्यांनी मिळून हे पॉसिबल केलं आणि आम्ही ह्या गोष्टी पूर्ण केल्या. आणि पहिला दिवस इथला, आणि आज तसं म्हटलं तर आपण रिलीजच्या 2 दिवस अगोदर इथे आलेलो आहोत. दुसरा दिवस म्हणजे शेवटचा दिवस पण इथला एक वर्तुळ पूर्ण झाल्याचा आनंद मिळतोय. नाही, अजून नाही आहे. जेव्हा ट्रॉफीज मिळतील ना तेव्हा तू घेऊन येशील. नाही, प्रेक्षकांचं प्रेम हे ट्रॉफीजच असतील. ते सगळं जेव्हा सांगायला येशील ना तेव्हा ते वर्तुळ पूर्ण होईल असं मला वाटतं. खरं आहे. कारण आपली आई, आपला बाप, आपला काय त्वमेव माता पिता त्वमेव असं जे म्हणतो आपण, सखा बंधू सगळं छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यामुळं जे काही आनंदाचं घडेल ते सगळं त्यांच्या पायी अर्पण केलं की आपण मोकळे. चित्रपट करताना आम्हाला अरे असं होतं असे प्रश्न खूप वेळा, हो, मग त्याची गोष्ट पण तो सांगतो की ते डिटेलमध्ये कळत जातं आणि मग तुम्हाला हळूहळू खूप गोष्टी समजायला लागतात, कळण्यापेक्षा समजायला लागतात आणि मग ते तुम्ही आत्मसात करता कळत न कळत कुठून ना कुठून. जरी औरंगजेब करत असेल तरी मला महाराजांचे जे आहेत ते आत्मसात करणं होतंच. त्या चित्रपट बघताना किंवा ते समोर असताना ते कळत जातं.
आणि काय करायचं नाही हे औरंगजेब करताना कळतं. ते गाणं खूप मोठं आहे खरं तर, सिंहासनी बैसला शंभूराजा. पण जेव्हा त्याच्याकडनं शब्द आले तेव्हा मला हे लक्षात आलं की ही हॅज ऑलरेडी डाउनलोडेड दॅट कॅरेक्टरिस्टिक्स हिमसेल्फ. त्यामुळे ती छबी उभी करण्यामध्ये आम्ही फार सक्सेसफुल नेहमी ठरतो असं मला उगाच वाटतं, किंवा असं आहे सुद्धा असं वाटतं मला, की जसं शिवबाराचं एक वेगळंच कॅरेक्टरिस्टिक आहे की तो एक रांगडा बहिर्जी काहीतरी गातोय आणि त्याच्याकडनं आलेले ती मावळातली कुठली तरी फोक ट्यून आहे, पण आता इकडे प्रॉपर बसवलेलं नृत्य घडतंय समोर, तर त्याची धून वेगळी असेल. हे काहीतरी सबकॉन्शियसली शंभू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजच आमच्याकडनं करून घेतात असं आम्हाला वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.